नमस्कार, स्पृहाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवत आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू. तर मला व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा उशीर झाला. तर बघा, आता एकदम सोपी पद्धत आहे. तर इथे तिळाचे लाडू बनवताना आपल्याला मंद आचेवर मी 1.5 वाटी हे पांढरे तीळ भाजून घेत आहे. तर हे तीळ भाजताना असे एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते जळणार नाही. त्यामुळे तर हे तीळ भाजले असा अंदाज केव्हा येतो, तर ते चटचट वाजायला लागतात किंवा कधी उडायलाही लागतात. तर अशा पद्धतीने छान खमंग भाजले की ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून ते छान थंड होतील. तर बघा, अशा पद्धतीने हे थंड होण्यासाठी ठेवलेले आहे. तोवर आपण पाकाची तयारी करून घेऊया. तर इथे 1.5 वाटी तीळ असल्यामुळे 1.5 वाटीच गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे तिळाच्या लाडूसाठी. तर यामध्ये फक्त आपला 1 टेबलस्पून इतकं पाणी घालून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही आहे. तर गुळालाही साखरेचा पाक जसा बनवतो त्या पद्धतीने एकसारखं असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून तो गूळ जळणार नाही आणि एकसारखं वितळून त्याचा छान पाक बनेल. तर बघा, इथे अशा पद्धतीने अगदी 4 ते 5 मिनिटात हा पाक बनून तयार आहे. तर हा पाक बनवताना मी गॅस कमीच ठेवलेला होता. तर बघा, अशा पद्धतीने ते सॉफ्ट गोळी झाली की आपला पाक बनला असं समजायचं. आणि यामध्ये हे भाजून थंड केलेले जे तीळ आहे ते घालून घ्यायचे आणि हे घालत असताना गॅस बंद करायचा आहे आपल्याला, जेणेकरून हे मिश्रण एकदम घट्टसर किंवा कडक होऊ नये यासाठी. तर बघा, एकसारखे हे सगळे तीळ मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये हे तूप घालून घ्यायचं आहे, जेणेकरून छान हे लाडूला टेक्स्चर येतं. खूप ओबडधोबड असे हे लाडू दिसत नाही. त्यामुळे आपल्याला इथे ताटलीला तूप लावून घ्यायचं आहे. आणि तूप घालण्याचं कारण की आपल्याला लाडूचं जे टेक्स्चर आहे ते एकदम सॉफ्ट मिळतं. तर बघा, अशा पद्धतीने ते प्लेटीला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपला लाडू जेवढा लागणार आहे आपल्याला वळण्यासाठी मिश्रण, तर बघा त्या आकाराचं अगदी थोडं थोडं मिश्रण करून प्लेटीमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. कोमट झालं की त्याचे आपण लगेच लाडू वळण्यासाठी घेणार आहेत. ही सोपी पद्धत आहे, जेणेकरून आपले हात भाजणार नाही. तर बघा, असे डिरेक्टली जर घेतलं तर हाताला चटका लागू शकतो, म्हणून आपण ही पद्धत इथे वापरत आहोत. तर हे मिश्रण छान थंड होतं, खूप थंडही होऊ द्यायचं नाही आहे. बघा, आता अशा पद्धतीने हे लाडू छान वळून घ्यायचे आहे आपल्याला. बघा, किती छान आणि सॉफ्ट असा हा लाडू बनून तयार झालेला आहे. खूप थंड झालं की ते तीळ सुट्टे व्हायला लागतात. तर थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे लाडू छान वळत आहे ते. तर मी आता बाकीचे हे लाडू वळवून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता, 1.5 वाटीच्या प्रमाणामध्ये इतके सारे लाडू बनून आपले घरच्या घरी रेडी होता. रेसिपी आवडली असल्यास स्पृहाज रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर